हे तर सत्य आहे. ज्या अर्थी त्यांना महिला आयोगाचा राजीनामा द्यावा लागला, पक्षाच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला, तर याचं खोलवर गेलं तर त्यांचा सहभाग सगळा सुस्पष्टपणे दिसतोय. त्याच्यामुळं मला असं वाटतं जे काय असेल ते पोलिसांच्या तपासात येईल. फार मी एखाद्या महिलेविषयी बोलणं योग्य होणार नाही, पण तो निश्चित जो कोणी गुन्हेगार असेल त्याच्यात कोणी असो त्याला कायद्याच्या कचाट्यात घेतलं पाहिजे. हा विषय आर्थिक व्यवहाराचा नाही. आर्थिक व्यवहार या गोष्टी सर्रास होतात, परंतु ज्या पद्धतीनं महिलांना त्या ठिकाणी वागणूक दिलेली हा इथला महत्वाचा विषय आहे. मला वाटतं ही एक प्रकारे बुवाबाजीच्या नावावर महिलांची फसवणूक आहे आणि अशी व्यक्ती सोबत महिला आयोगाच्या अध्यक्षा त्या सातत्यानं वेगवेगळ्या ठीक आहे त्यांचे काही कार्यक्रम धार्मिक असेल आध्यात्मिक असेल ठीक आहे त्याच्यामध्ये राहिलेले आहात आणि एवढं सोबत असल्यानंतर अशा गोष्टी लक्षात येत नाही असं होऊ शकत नाही. म्हणून त्यांचं हे म्हणणं हा कांगावा आहे. त्यांनी त्यांच्या दुष्कृत्याला सपोर्ट केल्याचं उदाहरण एका पत्रकाराला स्वतः त्यांनी धमकी दिली याचा अर्थ काय? ते त्यांच्या दुष्कृत्यात सहभागी. मुख्यमंत्र्यांसोबत लॉकडाऊन लागणार नाही ही प्रमाणे आपल्याला काम करायचं. हे तर सत्य. शेवटी आपला देश म्हणून आपल्याला सगळ्याला एकत्रित राहिलं पाहिजे. ठीक आहे देशाची परराष्ट्र नीती चुकते हे सगळ्या जगाला कळतंय, सगळ्या हिंदुस्थानला कळतंय. स्वतः आपण या सगळ्या गोष्टी ओढवून घेतो हे तितकं सत्य नाकारता येणार नाही. शेवटी देशावर संकट आल्यावर सगळ्यांना एक व्हावं लागतं याच्याविषयी काही प्रश्न मनात निर्माण होतो ते कारण आहे. पण हे संकट का निर्माण होतंय? आपल्या परराष्ट्र नीतीमुळे निर्माण होऊ शकतं का? आपल्या धोरणामुळे निर्माण होतं का? याची पण ज्याच्यामुळे झालं त्याला शिक्षा झाली पाहिजे हे तितकंच महत्वाचं. सत्यच आहे ना. काय संजय राऊत चुकीचं बोललेलं आहे. कारण ज्या ज्या लोकांचं नाव येतं ते सत्तेमध्येच आहे ना. कित्येक मंत्री आहेत. मला सांगा एखाद्या आपण तो देऊळ पिक्चर बघितला असेल, एखाद्या देवळात जरी एखादा व्हीआयपी गेला तर त्या देवळात आपोआप लोक जातात. तसे एका महाराजाकडे लोक गेले त्याच्या मागे लोक आपोआपच येतात आणि मग आपोआप त्या विभागाचे अधिकारी ते सगळे त्या महाराजाला मदत करतात. त्यामुळे याच्यात सत्तेत सहभागी झालेले लोक आहेतच. बिलकुल भावनेशी मी सहमत आहे. मी काय म्हटलं फार त्याच्यावर बोलण्यापेक्षा जे जे याच्यात दोष असेल सगळ्यावर कारवाई व्हावी. मग ते सावकारीमध्ये असेल, दुष्कृत्यामध्ये असेल, फसवणुकीमध्ये असेल, एकालाच सोडून सत्य असंच केलं पाहिजे. कारण शेवटी आई बहिणीच्या अशा पद्धतीनं व्हिडिओ कोणाचे असतात काही असेल तरी अशा पद्धतीनं व्हिडिओ व्हायरल होणं तू ते व्हायरल कोण करतंय? मला असं वाटतं पोलिसच करत असतील. पोलिसांच्याच ताब्यात आहे, दुसऱ्या कोणाच्या ताब्यात आहे? 40 जणांची त्या लाईन कोणी टाकलं तर बाकीच्यांनी फरार होण्याचं काही कारण नाही. माझ्या ग्रुपवर एखादा व्हिडिओ आला तर त्याच्यात मी नाही दोषी. मी तर म्हणेल मी पाठवला तरी मी दोषी नाही, पण आला कुठून फोडला कोणी हा सगळ्यात महत्वाचा दोषी आहे ना. पोलिसांनी त्यांना पकडलं पाहिजे. लाईन म्हणून मेल म्हणला काय पकडा जायचं? इथून मी तर म्हणतो पोलिसांच्या ताब्यातूनच व्हिडिओ लीक होतात. काय म्हणणं आहे? कशाला लाईन म्हणून बेलमनला पकडता तुम्ही? पोलिसांच्या ताब्यातच हे आणि पोलीसच लीक करतात. तर त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे आधी पोलिसावरच कारवाई करा. कशाला लाईनमॅन बेलमनवर कारवाई करता? आता याच प्रकरणात विकास चव्हाण हा तपासाचा भाग आहे.
मी वारंवार सांगतो की जे कोणी याच्यात सहभागी असेल, ज्यांचं या दुष्कृत्यात सहभाग असेल, त्यांना आरोपी केलंच पाहिजे. मी स्पेसिफिक याच व्यक्तीला करा असं म्हणणं मला योग्य नाही वाटत. परंतु जे कोणी सहभागी असेल प्रत्येकाला केलं पाहिजे. मात्र असं असताना बरोबर सगळ्या वेळेला खरं, ऑपरेटिंगवर आलेले मग एकनाथ शिंदेना शोधत होते ना. आता अशोक खराताना म्हणजे अशोक खराताने एकनाथ शिंदेना क्रॉस केलेलं. ट्रम्पला क्रॉस केलं तर एकनाथ शिंदे पाहायला मिळतात. आयुष्यभर बरोबर आहे. ज्या त्या खात्याचा निर्णय ज्या त्या खात्याने घेतला पाहिजे. ही भूमिका जर एकनाथ शिंदे साहेबांची असेल तर काय चूक आहे? नगर विकास विभाग हा एकनाथ शिंदे साहेबांचा, तर त्यांच्या खात्यात कोण अधिकारी येतो याच्याविषयी त्यांच्याशी तर चर्चा व्हावी. जर त्या खात्याच्या मंत्र्यांनाच न विचारता त्या खात्याचे अधिकारी नेमलेच असेल तर मंत्र्यांना काय काम करते? मग मंत्री शोभेचे पावलेच राहतील. मग कोणाला सगळ्यांना बिन खात्याचे मंत्री करा आणि सगळेच खाते मुख्यमंत्र्यांनी घेतले पाहिजे. खरातांना विमान सेवा देणारे नेते कोण? आणि बऱ्याच ठिकाणी खरातांना विमान दिलं जाईल. जे कोणी असेल त्याच्यावर कारवाई व्हावी. आता मला तर माहिती नाही कोणते नेते देतात. कोणाचं नाव कसं ते मला माहिती नाही कोण. संभाजीनगरमध्ये अशी परिस्थिती आहे की अनेक एलपीजीचा पुरवठा कमी झालेला आहे. मारामाऱ्या होत्या आणि कंपनी आहे त्यांच्यात तो वाद आहे. संभाजीनगर करतात आहे. शिवसेना म्हणून काही पाऊल उचलणार. मला असं वाटतं शिवसेनेशिवाय कोणीच काही पाऊल उचललेलं नाही हे तुम्हाला माहिती आहे. 23 ठिकाणी पूर्ण आंदोलन आम्ही केलं. काय रोज 24 तास आंदोलन नाही करू शकत कोणताही पक्ष. एकमेव आमचा पक्ष की ज्याने आंदोलन केलेलं आहे आणि त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी सुरळीत होतील याचा मला पूर्ण विश्वास आहे. कारण आमची बैठक झाल्या आमचं आंदोलन झाल्या कलेक्टरनी या सगळ्या वितरकांची जिल्ह्यातल्या सगळ्यांच्या बैठका घेतल्या आहेत. बऱ्याच सिस्टीम लावल्या. शेवटी कलेक्टर ही माणूस आहे. त्यांच्या पद्धतीनं ते व्यवस्था पाळण्याचा प्रयत्न करतात. कलेक्टर जे प्रयत्न करतात त्याच्या मागे आम्ही भक्कमपणे उभा राहू. इथं विरोध नाही करणार आम्ही कलेक्टरांना. उगाच आम्ही विरोधी पक्षात म्हणून विरोध इथं नाही होणार. पण कलेक्टर जी भूमिका घेतात त्याच्या मागे आम्ही गंभीरपणे उभं राहणार. खरं तर एकही झाड पाडलं नाही गेलं पाहिजे ही भूमिका आमची आहे. कारण हे झाड 2-2, 3-3 वर्षापूर्वीचे झाड आहे. हे जगवले पाहिजे. हे टिकवले पाहिजे. काढण्यात आला. तर मी आपल्या माध्यमातून मी बोलणारच होतो. परंतु बरं झालं आपण सगळे उपस्थित आहात. अतिशय मनाचा पोतेपणा भारतीय जनता पार्टी का भारतीय जनता पार्टीचे महापौर दाखवत आहेत. पाण्याच्या योजनेमध्ये मुख्यमंत्री आणि आणखी कोणाचं अभिनंदन केलं मला माहिती नाही. मुख्यमंत्र्याचं अभिनंदन करणं याच्याविषयी माझं काय ऑब्जेक्शन त्याचं कारण नाही. परंतु ही योजना प्रशासकीय मान्यता भले 19ला मिळाली असेल, पण याचं टेंडर मान्य उद्धवजींच्या काळात झालं. याचं भूमिपूजन झालं. काम सुरू झालं हे उद्धवजींच्या काळात झालं. लक्षात घ्या. काम करायला कोणी एजन्सी तयार नव्हती. उद्धवजीने या एजन्सीला बळजबरी घोड्यावर बसवून त्यावेळेस ही एजन्सी इथं आणली होती. कोणी काम करायला तयार नव्हतं. आणि म्हणून या उद्धवजींचं नाव न घेणं हा किती मनाचा पोतेपणा भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या महापौराचा. आणि शिवसेनेच्या नगरसेवकाची भूमिका काय चूक आहे? त्यांनी थोडी देवेंद्रजींचं नाव घ्यायला विरोध केला. तसं अतुल सावे वितुल सावे यांचा तर काही रोल नाही आहे याच्यामध्ये. हे तर नुसते बावले. हे नुसते चावी दिले तेवढे चालतात. परंतु उद्धव साहेबांचा त्याच्यात रोल होता. त्याच्यानंतर देवेंद्र जो मुख्यमंत्री त्याचा रोल येत असतो. एकनाथ शिंदे साहेबांचा पण रोल होता. त्यांचं पण आलं पाहिजे त्याचं अभिनंदन. देवेंद्रजीचं आलं पाहिजे. उद्धव साहेबांचं आलं पाहिजे. एकनाथ शिंदेचं पण आलं पाहिजे. पहिली गोष्ट महापालिकेच्या कामकाजाचा हा काय भाग होतो का अभिनंदनाचा ठराव ऐन वेळेची गरज आहे का?
त्याला काय अर्थ असतो का या विषयाला? उगाच शोबाजी करणं, चापलुसी करणं असा हा प्रकार आहे. परंतु त्याच्यातही भारतीय जनता पार्टीने विशेषतः महापौर होतेपणा करतात. महापौरांच्या विषयी फार लवकर टीका टिप्पणी करणं मला योग्य वाटत नाही. कारण ठीक आहे, नवीन आहे, काम केलं पाहिजे, त्यांच्या हातून व्हावं, त्याच्याविषयी सहकार्य सगळ्यांनी केलं पाहिजे, ही भूमिका माझी आहे. परंतु असा मनाचा कोतेपणा जर केला आणि पक्ष पातीपणा जर वागलं तर मला असं वाटतं शिवसेनेचे 6 नगरसेवक यांच्या 60 ला कापी करून मूर्तीला बसवायचा. दुसरं राहिलं पाण्याचा प्रश्न. हा झाला योजनेचा. पाण्याचा प्रश्न तर हाच विषय आहे. संभाजीनगरचं नामकरण कोणी केलं? काँग्रेस राष्ट्रवादी सोबत असताना उद्धवजी ठाकरे साहेबांनी शेवटच्या मीटिंगमध्ये या शहरानं संभाजीनगरचा कॅबिनेटचा ठराव घेतला. नंतर यांनी त्याच्यात दुरुस्त केलं, फक्त छत्रपती संभाजीनगर छत्रपती नाव पुढे केलं आणि मग त्याच्यामध्ये उद्धवजीचं अभिनंदन करायला काय हरकत आहे? अजितदादाचं केलं पाहिजे, काय प्रॉब्लेम आहे? परंतु सगळं मीच केलं, दुसऱ्याला थोडंसं दुसऱ्याच्या ताटावर न जाऊ देणार. त्या क्रेडिटसाठी काय उद्धवजीनं नाव नाही केलं का? सगळ्या जगाला माहिती आहे बाळासाहेब ठाकरेंनी 9 मे 1988 या शहराचं नाव संभाजीनगर केलं. उद्धवजीच्या कॅबिनेटनी नंतर हे नामांतर केलं. शिवसेना त्याच्यातले सगळ्या जगाला माहिती. परंतु भारतीय जनता पार्टी, ज्या भारतीय जनता पार्टीच्या अजूनही माझ्याकडे काही पत्र आहे की बाळासाहेब ठाकरेंनी संभाजीनगर नाम केल्यानंतरही औरंगाबाद म्हणत होते, असे माझ्याकडे कित्येक पेपर्स आहे भारतीय जनता पार्टी. पण आता जास्त गोष्टी करतात. 2014 ते 19 देवेंद्र फडणवीसांचं सरकार होतं तेव्हा का नव्हतं संभाजीनगर केलं? मग उद्धवजी सरकार आल्यावर संभाजीनगर झालं ना. आणि म्हणून अशा पद्धतीनं खोटं श्रेय. आणि पहिली गोष्ट माझं म्हणणं आहे की हा विषय महानगरपालिकेच्या कामकाजाचा होऊच शकत नाही, झाला नाही पाहिजे. महापालिकेचं ज्या पद्धतीनं कमिशनरनी ही महापालिका मागच्या 2-3 वर्षात लुटलेली आहे, ती नीट करण्याचं काम आता महापौरांनी केलं पाहिजे. तर हे रिकामे धंदे का करतात? गायकवाडच्या परिस्थिती कार्यकर्त्यांना वाटतो ऐकून कार्यकर्ते पक्षाने नवीन एक विधान आलंय, बाकी नेते गोवा भाजप पैसे उडवतात, मी मात्र जनतेला मदत करतो. मला तुम्हाला आठवत असेल मागच्या वर्षभरापूर्वी 35 रुपयाच्या बिलून आमदार निवासातल्या कॅन्टीन मध्ये ह्या महाशयाने धिंगाणा केला होता. जीच व्यक्ती 35 लाखाची फॉर्च्युनर कशी देईल कार्यकर्त्याला मला माहिती नाही. आणि जनतेवर उडवतो, कोणी गोवाबाजीवर उडवतो तर जनतेवर हा उडवतो म्हणणं कुठून आणतो, कुणावर उडवतो हे पण जरा स्पष्ट झालं पाहिजे. छत्रपती संभाजीनगर बाजारपेठ मेड इन पाकिस्तान केलं जातं, काय मागणी आहे? तर बिलकुल मेड इन पाकिस्तान कोणत्याही गोष्टीने वापरलं जातं. कुठं असलं आमच्या लक्ष राहून दिलं तर आम्ही सगळं त्याचा बिलकुल येतो. प्रामुख्याने रंगार गल्ली आणि त्या भागामध्ये आताही सध्या विक्री केली जात आहे. अनेक प्रत्येक गोष्टीचा उपलब्ध आहे. आणि अशा पद्धतीनं पाकिस्तानचे उत्पादनं इथं जर विकली जात असेल तर त्याच्यावर शिवसेना निश्चित याचं दहन करेल आणि तफन पण करेल आणि अशा दुकानदाराला धडा शिकवेल.